नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र सेट 2024चा निकाल जाहीर झालेला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत किंवा जे विद्यार्थी खूप कमी डिफरन्समुळे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ शकले नाही, या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत आणि कमेंट सेक्शन आणि विविध माध्यमातून त्यांच्याकडून हे प्रश्न विचारण्यात येत आहेत. जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत त्यांच्या मनामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, रिझल्ट व्हेरिफिकेशन, भविष्यामध्ये त्यांना कुठल्या कागदपत्रांची गरज पडेल या संदर्भातले प्रश्न आहेत. आणि जे विद्यार्थी खूप कमी डिफरन्समुळे उत्तीर्ण होऊ शकले नाही त्यांच्या मनामध्ये आपल्याकडे रिचेकिंगचं काही ऑप्शन असतो का, किंवा मग जी कट ऑफमध्ये वाढ झालेली आहे याच्या संदर्भातले काही प्रश्न आहेत. या व्हिडिओमध्ये आपण त्या सर्व प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम 5 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र सेटचा निकाल जाहीर झालेला होता आणि ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्याच दिवशी क्वालिफाईड विद्यार्थ्यांना ई सर्टिफिकेटसुद्धा वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले होते. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये खूप विद्यार्थ्यांना OTPचा प्रॉब्लेम सुरू होता. ई सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येतो आणि तो OTP प्राप्त न झाल्यामुळे ई सर्टिफिकेट डाउनलोड करता येत नव्हतं. परंतु 5 ऑगस्टलाच रात्री तो प्रॉब्लेम रिसॉल्व्ह झाला आणि आपण आपलं ई सर्टिफिकेट डाउनलोड करू शकत होतो. यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेट विभागाला कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स आपल्याला पाठवायचे नाही आहेत किंवा कुठल्याही प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला वेबसाईटवर अपलोडसुद्धा करण्याची गरज नाही. आपण आपली जी माहिती आहे ती इंटर करून ई सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. परंतु जर आपण ई सर्टिफिकेट केअरफुली रीड केलं असणार तर तिथे एक नोट लिहिलेली आहे की द अपॉइंटिंग ऑथॉरिटी शूड व्हेरीफाय द ओरिजिनल सर्टिफिकेट्स वाईल कॉन्सिडरिंग हिम फॉर अपॉइंटमेंट. म्हणजे भविष्यामध्ये जेव्हा आपण सेट क्वालिफाईड सर्टिफिकेटचा वापर करून एखाद्या जॉबसाठी अप्लाय करणार तेव्हा जे रिक्रुटमेंट करणारी ऑथॉरिटी असणार त्या ऑथॉरिटीला आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागतील आणि ती ऑथॉरिटी आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार. मग कुठले डॉक्युमेंट व्हेरीफाय करणार, तर सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण रिझर्व्ह कॅटेगरीमध्ये असाल किंवा ओपन कॅटेगरीमध्ये असाल, सेट परीक्षेसाठी मास्टर्स डिग्री असणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे आपली जे शेवटच्या सेमिस्टरची मार्कशीट असेल किंवा आपली डिग्री सर्टिफिकेट असेल त्याची पडताळणी केली जाईल. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रिझर्व्ड कॅटेगरीमधून परीक्षेसाठी अर्ज केला असेल, SC, ST, OBC, त्यांना त्याचं प्रूफ द्यावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा OBC कॅन्डिडेट असेल तर त्याच्याकडे OBCची सर्टिफिकेट आणि NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं बंधनकारक आहे. परंतु ह्या सर्टिफिकेट सध्या आपल्याला कुठेही पाठवायच्या नाहीत. त्या सर्टिफिकेट फक्त आपल्याजवळ उपलब्ध पाहिजेत. भविष्यात जेव्हा रिक्रुटमेंटच्या वेळेस ह्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन अपॉइंटमेंट करणारी ऑथॉरिटी करणार तेव्हा त्यांच्याकडून आपल्याला आपले डिग्री सर्टिफिकेट, आपली कॅटेगरी सर्टिफिकेटची विचारणा होऊ शकते आणि त्यावेळेस आपल्याला आपल्या सर्टिफिकेट त्यांच्यासमोर सादर कराव्या लागतील. त्यानंतरचा कन्सेप्ट असतो रिझल्ट व्हेरिफिकेशनचा. आपण जर ई सर्टिफिकेट केअरफुली रीड केलं तर आपल्याला एक गोष्ट हायलाईट होणार की ई सर्टिफिकेटवर कुठेही आपल्या कॅटेगरीचा उल्लेख केलेला नाही. आपण कुठल्या कॅटेगरीमधून परीक्षा दिलेली आहे किंवा आपण कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे या संदर्भात कुठलीही माहिती ई सर्टिफिकेटवर दिलेली नाही. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचे असे पण प्रश्न होते की अपॉइंटमेंट करणाऱ्या ऑथॉरिटीला कसं कळणार की हा विद्यार्थी कुठल्या कॅटेगरीमधून उत्तीर्ण झालेला आहे किंवा याने कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं. तर त्यासाठी रिझल्ट व्हेरिफिकेशन ही कन्सेप्ट असते. रिझल्ट व्हेरिफिकेशन पण एक प्रकारचं सर्टिफिकेट असतो. तो या प्रकारे दिसतो. त्याच्यामध्ये आपण कुठल्या सब्जेक्टमध्ये पेपर दिलेला आहे, आपला सीट नंबर, सोबतच आपण कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं आणि आपण कुठल्या कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. फॉर एक्झाम्पल एखादा OBC कॅन्डिडेट आहे आणि त्याने फक्त OBCचाच कट ऑफ क्लिअर केला असेल तर तिथे मग
अप्लाइंगसुद्धा OBC आणि क्वालिफाईंगसुद्धा OBC अशा प्रकारची कॅटेगरी येणार. पण जर एखाद्या रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यानं जर जनरलचा कट ऑफ क्लिअर केला असेल, तर मग त्या पद्धतीनं इथेच त्या सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतील. जॉब ॲप्लिकेशन करताना ई-सर्टिफिकेटसोबत रिझल्ट व्हेरिफिकेशनसुद्धा महत्त्वाचं असतं. आता हे रिझल्ट व्हेरिफिकेशन आपल्याला कुठून मिळणार आणि ह्या रिझल्ट व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला कुठले डॉक्युमेंट द्यावे लागणार, असे काही प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. तर रिझल्ट व्हेरिफिकेशनसाठी सुद्धा कुठलेही डॉक्युमेंट आपल्याला द्यावे लागत नाही. ज्या पद्धतीने आपण SPPUच्या वेबसाईटवरून आपली ई-सर्टिफिकेट डाउनलोड केलेली आहे, त्याचप्रमाणे आपण रिझल्ट व्हेरिफिकेशनसुद्धा डाउनलोड करू शकतो. परंतु 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या परीक्षेचं रिझल्ट व्हेरिफिकेशन अजून वेबसाईटवर उपलब्ध झालेलं नाही आहे. जेव्हा ते वेबसाईटवर उपलब्ध होईल, तेव्हा आपण आपली डिटेल माहिती म्हणजे जे आपलं नेम, सीट नंबर इत्यादी माहिती एंटर करून आपण आपला रिझल्ट व्हेरिफिकेशन डाउनलोड करू शकतो. वेबसाईटवर इथे ई-सर्टिफिकेटचा जो ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपण आपली ई-सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतो. आणि इथे आपल्याला बघा रिझल्ट व्हेरिफिकेशनचा सुद्धा एक ऑप्शन दिसतो. आता जर आपण चेक केलात, तर इथे फक्त 26 मार्च 2023 पर्यंत ज्या परीक्षा झालेल्या आहेत, तेवढ्याच परीक्षांचे रिझल्ट व्हेरिफिकेशन उपलब्ध आहेत. येणाऱ्या काळात इथे 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या परीक्षेचं पण रिझल्ट व्हेरिफिकेशन उपलब्ध होईल. ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपला सीट नंबर, आपलं नेम, आपली जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती तिथे आपल्याला एंटर करून आपण रिझल्ट व्हेरिफिकेशन डाउनलोड करू शकतो. ते या पद्धतीने दिसणार. त्याच्यावर आपला सीट नंबर, आपण कुठल्या सब्जेक्टमधून पेपर दिलेला आहे, त्याच्यानंतर आपण कुठल्या कॅटेगरीमधून अप्लाय केलं होतं, त्याच्यानंतर मग आपण फक्त आपल्याच कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे की आपण जनरल या कॅटेगरीचा कट ऑफ क्लिअर केलेला आहे, या संदर्भात माहिती असते. त्यामुळे जे विद्यार्थी आता उत्तीर्ण झालेले आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचं डॉक्युमेंट युनिव्हर्सिटीला पाठवण्याची गरज नाही. आपल्या मनामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात जे काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला नक्की या व्हिडिओमधून मिळालं असेल. परंतु तरीसुद्धा आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर आपण कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जे विद्यार्थी खूप कमी डिफरन्समुळे उत्तीर्ण होऊ शकले नाही, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रिचेकिंग किंवा त्यांनी एखादा प्रश्न चॅलेंज केला असेल, त्याच्यामध्ये कुठलाही बदल जर विद्यापीठाकडून करण्यात आला नसेल, तर त्याच्या संदर्भात प्रश्न निर्माण होत आहेत की यावर काही करता येऊ शकतं का? परंतु एक सेट विभागाचा नियम असा आहे की फायनल ॲन्सर कीवर सेट विभागाचा निर्णय अंतिम असतो. त्याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. कट ऑफविषयी जर चर्चा करायची झाली, तर ओव्हरऑल महाराष्ट्र सेट 2024चा कट ऑफ वाढलेला आहे असं पण आपण म्हणू शकत नाही. काही सब्जेक्टमध्ये डेफिनेटली कट ऑफमध्ये खूप वाढ झालेली आहे, परंतु काही सब्जेक्टमध्ये कट ऑफ कमीसुद्धा झालेला आहे. महाराष्ट्र सेट 2024चा जो डेटा होता, म्हणजे जे फॅक्टर्स आपल्याकडे होते, परीक्षेची काठिण्य पातळी किंवा किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे, या सर्व फॅक्टर्सनुसार कट ऑफ प्रत्येक सब्जेक्टसाठी कमी होणं अपेक्षित होतं. कारण आपण पण ऑब्झर्व केलं असणार, मी पण आपल्याला आधी सांगितलं होतं की जवळपास 7,000 विद्यार्थी यावेळेस उत्तीर्ण होतील आणि आजपर्यंतच्या महाराष्ट्र सेटमध्ये कधीच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उत्तीर्ण झाले नव्हते. यावेळेस जवळपास 1,09,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती आणि त्याच्यामुळे त्याचे 6% आणि इक्वल मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करावं लागतं. त्याच्यामुळे 7,000 पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जर जास्त विद्यार्थी उत्तीर्ण होत आहेत, तर कुठेतरी कट ऑफ कमी होणं अपेक्षित असतं. काठिण्य पातळी पण बघायला गेली तर कट ऑफ कमी होणं अपेक्षित होतं. परंतु काही विषयामध्ये कट ऑफ हा वाढलेला आहे. त्याच्यामागे काय कारण असू शकतात, त्या संदर्भात आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये त्याचं डिटेल ॲनालिसिस लवकरच करूया. निकालासंदर्भात आपल्या मनात अजून काही प्रश्न असतील, शंका असतील, तर आपण कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की आम्हाला विचारू शकता. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.